नमस्कार। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। साधारणपणे 11:15च्या दरम्यान सेन्सेक्सने 79,000चा टप्पा सुद्धा ओलांडला होता। त्यानंतर मात्र घसरण सुरू झाली। तरीसुद्धा शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 227 पॉईंटनी वाढून 78,699 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 63 पॉईंटनी वाढून 23,813 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई ऑटो इंडेक्स 0.86% वर आहे। बीएसई हेल्थकेअर इंडेक्स 0.79% वर आहे। बीएसई मेटल इंडेक्स 1.19% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.08% खाली आहे। स्मॉल कॅप इंडेक्स 0.26% वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। डॉक्टर रेड्डीज लॅब 2.53%, महिंद्रा अँड महिंद्रा 2.48%, इंडसइंड बँक 2.30%, आयशर मोटर 1.57% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। हिंदाल्को 1.81%, कोल इंडिया 1.58%, एसबीआय 1.58%, ओएनजीसी 1.39% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 1323 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2545 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। उद्या शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे सोमवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।